पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या स्थानकावरून होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होण्यास 24 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे। प्रवाशांना आता स्वतंत्र विश्राम कक्ष, वातानुकूलित सुविधांयुक्त प्रतीक्षा कक्ष, पुरुष महिलांसाठी स्वतंत्र सुविधा मिळत विमान प्रवास आणखी सुलभ झाला आहे। नव्या टर्मिनलवरून विमानांची उड्डाण होणार असल्याने त्या नियोजनाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी आढावा घेतला। त्यानंतर मोहोळ यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली। भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळाच्या नवी टर्मिनलवर स्थानांतरणासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली होती। मात्र पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र विश्राम कक्षसह इतर काही सुविधा उभारण्याची सूचना करण्यात आली होती। त्यामुळे विमानतळ प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते। सद्यस्थितीतील विमानतळावरून सध्या 3 मार्गावरून 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत। त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व उड्डाणे नव्या टर्मिनलकडे स्थलांतरित करण्यात आले। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून या टर्मिनलवरून होणाऱ्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासासाठी पुणेकर प्रवाशांची आजवर जुनेच टर्मिनल वापरले जात होते, ज्यावर अद्ययावत सुविधांचा अभाव होता। आता मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासांची सुरुवात सुकर होणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली। जनक टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।